असं घडतं ते, बरोबर आहे. याच्यासाठी आपण सुरुवातीला काय घेतलेली आहे, काचेची एक लादी घेतलेली आहे. आता याला काचेची लादी, काचेची चीप असं म्हटलं जातं. आता आपण याला या कागदावर ठेवू. हा ड्रॉइंग बोर्ड आहे, सफेद कागद आहे, याच्यावर आपण ठेवलेला आहे. आता आपण काय करणार, या ठिकाणी ठेवल्यानंतर पहिले याला आपण पेन्सिलच्या साहाय्याने तो एक चौकट आखून घेणार आहोत, बरोबर. आता हा चौकट तयार केल्यानंतर सर्वप्रथम आपण उचलून पाहून घ्यायचा की आपलं चौकोन बरोबर आलेला आहे. आता आपण या चौकोन आखून घेतल्यानंतर आता आपल्याकडे टाचन पिना आहेत. याच्यातल्या 2 टाचन पिना सर्वप्रथम आपण घेऊ, बरोबर. आता सर्वप्रथम टाचन पिना आपण एक मध्यभागी स्तंभिका आखून त्या ठिकाणी आपण 2 टाचन पिना जे आहेत ते आपण त्या ठिकाणी स्तंभिका सुरुवातीला आखून घेऊ. पट्टी तर आपण त्या स्तंभिका आखून घेतल्या. आता या ठिकाणी आपण काय करणार, या 2 टाचन पिनांना नाव देऊन देऊ, ए आणि बी. आता हे दोघं टाचन पिनाचा त्या ठिकाणी आपण ठोकून घेणार आहोत. ए आणि बी अशा दोघंही टाचन पिना आपण त्या ठिकाणी काय केलेले आहेत, ठोकून घेतलेले आहेत, बरोबर. आता ठोकून घेतल्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी एक काचेची लादी ठेवली. आता काचेची लादी ठेवल्यानंतर आता आपण तिकडनं पाहणार आहोत, बरोबर. आता तिकडनं तुम्ही जेव्हा पाहणार, पियुष पा तिकडनं पा. आता मी ज्या ठिकाणी ठेवतो आहे आता बरोबर सांगतो, लाईन मध्ये येतोय का हा बिंदू, पेन्सिल लाईन मध्ये दिसतेय का, या टाचन पिनांचा लाईन मध्ये आहे का, नीट बघ. काचेमधनं बघ, दिसते ना. मग याला आपण एक सी नाव देऊन देऊ. अजून एक बघ, ही अजून दिसते का पेन्सिल लाईन मध्ये, मग याला आपण डी नाव देऊ. आता जे सी आणि डी नाव आपण दिलेली आहे या दोघं ठिकाणी पुन्हा आपण काय करणार आहोत, टाचन पिना लावून देणार आहोत. या सी आणि डी या दोघांना आपण काय लावलेलं आहे, टाचन पिना लावून आणि यांना नावं देऊन देऊ सी आणि डी. आता ही स्तंभिका झाली. आता तुम्ही याच्यामधनं जेव्हा पाहणार आहात, इकडनं जेव्हा पाहणार आहात, तेव्हा या 4 रेषा ज्या आहेत या तुम्हाला एका लाईन मध्ये दिसतील. जवळ इथून दिसत आहे, त्याच्यातनं 4 रेषा बघा तुम्हाला काय दिसतील, 4 टाचन पिना ज्या आहेत त्या तुम्हाला सरळ एका लाईन मध्ये दिसतील. आणि आता बघा, मी काचेची चीप उचलून घेतली. उतरल्यानंतर जेव्हा तुम्ही पाहता तर ही रेषा सारखी नाही, एका लाईनीत आलेली नाही, तर वास्तविक रेषा वेगळी आहे आणि आलेली रेषा तुम्हाला काय दिसते, वेगळी दिसते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी या प्रकाराने करता येऊ शकतं. हे याच्यात आपल्याला प्रकाशाचं अपवर्तन असं का घडलं, तर या ठिकाणी हवा माध्यम आहे, इथं कोणतं माध्यम आहे, काच आहे, आणि पुन्हा इकडे हवा माध्यम आहे. मग हवेचा अपवर्तनांक वेगळा असतो, काचेचा अपवर्तनांक वेगळा असतो, याचा वेगळा आहे. यामुळे ही रेषा आपल्याला तुटलेली दिसते. जसं आपण पेन्सिल आणि पाण्याचं पाहिलं त्याच्यामध्ये पण तसंच होतं. म्हणून ते आपल्याला त्यानंतर आपण पाण्यातला तो काच पाहिला, कॉईन टाकलेला पाहिला, तर तो कॉईन जाड कशासाठी दिसला, तर त्याच्यामुळेच दिसला. हे या सर्व आपल्याला प्रकाशाचं अपवर्तन आपलं त्या ठिकाणी लक्षात येत असतं. आलं लक्षात, ठीक आहे. आता तुम्ही गटागटाने पहा, उचलून पहा, नंतर याच्याने पहा, ठीक आहे.